नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल मीनाक्षीची दुनिया. तुमचं सर्वांचं स्वागत माझ्या नवीन एक ब्लॉगमध्ये. आज आहे शुक्रवार. माझा चेहरा तुम्हाला दिसते पूर्ण सुकलेला आहे आणि गोळी मी घेतली होती. हॉस्पिटलमध्ये पण जाऊन आलेले आहे. कंप्लीट एक हप्ता झाला की मी आजारी आहे, पण गोळ्या खाऊन मी चालू इथं कामं. आणि आखाड महिन्यामध्ये मिठाच्या परड्या तर भरतातच, पण त्याच्या पहिलं मी एक हप्त्यापूर्वी पंढरपूर तुळजापूर केली होती. तर माझ्याकडे तुळजापूरचा फोटो आहे, पण म्हणतात की फोटो घरामध्ये देव्हाऱ्यामध्ये फोटो तो बसतच नाही, कारण त्याची साईज खूप मोठी आहे त्या फोटोची. आणि पितळेची मूर्ती किंवा टाग असं ठेवला पाहिजे. तर आमचे टाकाचे असेच काहीतरी आय थिंक म्हणतात. तर ते टाकाचे देव आमचे मोठ्या घरी म्हणजे माझ्या दिराच्या घरी आहेत आणि आम्ही छोटे आहेत. तर माझ्याकडे देव नाही आहेत, पण माझी साधी भोळी जे पण पूजा आहे, कारण का आपण वेगळं राहतो म्हटल्यावरती आपल्या घरात पण आपण केली पाहिजे. तर मी तुळजापूरला आता गेल्यानंतर पितळची अशी तुळजापूरची आईची अशी मूर्ती आणली आहे. तर त्याची मला पूजा करायची होती आणि गोड नैवेद्य बनवायचा होता पुरणपोळीचा. तर त्याची मी एक हप्ता झाला तुळजापूरवरून आलेले मी. तर आता मी आज करणार आहे. आज आहे शुक्रवार आणि तुम्हाला सगळ्यांना लेडीजला जो आपला महिन्याचा प्रॉब्लेम आहे, ते पण माझी डेट आजची कालची म्हणजे 2 दिवसापूर्वीच झालेली होती. पण आता काय करावं हे पण मी कोड्यामध्ये होते. मग शेवट 12 वाजले असा विचार करता करता करू का नको, कारण रात्री मी पूर्ण तयारी केली होती. केंद्रात नाही येताना वटीचं सामान जे पण परडीमध्ये भरायला, अजून पुरणपोळीचं सगळ्या गोष्टी मी नाही का तयारी करून ठेवली होती गुरुवारी संध्याकाळी. सो म्हटलं आता सकाळचं मी काय करू हे विचारात पडले होते. मग शेवट देवापाशी 2 मिनटं थांबले आणि म्हटलं काय व्हायचं ते आता ते आता म्हटलं मी जे काय आहे आपलं लेडीजचं प्रॉब्लेम, तर म्हटलं हे काय असं आडवं नको यायला. मी आता डाळ शिजायला घालते. आता हे आईला म्हटलं तुम्हीच हे सगळ्या गोष्टी सांभाळा. मग काय आता तुमच्याशी मी गप्पा मारत होते की सांगतच होते सगळे प्रॉब्लेम. आणि नंतर मग डाळ आता कुकरमध्ये नाही का शिजायला माझ्या पाठीमागं कुकरमध्ये घातलेली आहे शिजायला ह्याची हरभऱ्याची डाळ. भांडी घासलेली आहे. सगळे घरातली सर्व कामं माझी झालेली आहेत सकाळची, कारण पाणी आमच्या इथं आता असतं तरी दिवसभर पाणी, कारण आता पाऊस पडला आहे त्यामुळे पाण्याची काही प्रॉब्लेम नाही आहे, असतो संध्याकाळपर्यंत. तर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप छान प्रतिसाद देत आहे मला. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्तांना, कारण खूप मला प्रतिसाद देत आहे भारी. आणि असं द्या, माझ्या स्वप्नाच्या खूप जवळ तुम्ही आणलं आहे आणि मी तुमची पण स्वप्न पूर्ण हेच मी स्वामी चरणी, ईश्वर चरणी, चरणी तुमचे प्रार्थना करते की तुमचे पण काही दुःख असतील, संकट असतील, मनातल्या काही इच्छा असतील, हेच मी देवाच्या चरणी प्रार्थना करते की लवकर पूर्ण होत. कारण का मी खूप स्ट्रगल केलं यूट्यूबवरती. एकतर मी 6 महिने डिप्रेशनमध्ये गेले ते. मला एवढा प्रचंड त्रास दिला होता. फक्त जलन, बाकी काही नाही. आपण न त्या लोकांना ओळखतो ना, आपली त्यांची काही संबंध नसतात किंवा आपण त्यांना मला तर तुम्ही ओळखतात, कारण का माझे रील्स असतात, लाईव्ह असतात, ब्लॉग्स असतात. तर माझं तरी तुम्हाला थोडेफार माहिती असतं, पण जे कमेंटच्या थ्रू असतात ते तर आपल्याला लोक माहीत पण नसतात की कोण येतं, काय येतं. तरीही मी त्यातून बाहेर पडले आणि 1 जानेवारीला मी केंद्रात गेले आणि मी महाराजांना एकच बोलले, जो मला त्रास दिला आहे ज्यांनी, त्याला फक्त मी तर असं समजत नाही की समोरच्याचं वाईट व्हावं, पण मी तुम्हाला खरं सांगते माझ्या स्वामी भक्तांना मला एवढा त्रास दिला आहे, एवढा त्रास दिला आहे ना, की मी शब्दांमध्ये बयान नाही करू शकत. जे काय मला त्रास झाला ना, मी स्वामींच्या चरणी जाऊन रडलेली आहे. आरती चालू असती ना तर मी पूर्ण पदर असा डोळ्याच्या समोर नाकापर्यंत असं नाही का पूर्ण असं घोंगट टाईप असा पदर वडून ढसाढसा मी रडलेले केंद्रामध्ये
की मला का एवढा त्रास दिला असेल. फक्त एक जलन की पाठीमागणं आली आणि एवढे पुढं लवकर गेली, आम्ही एवढं सर्व करून पण आम्ही इथे का आहे, ह्या विचाराने ह्या दृष्टिकोनाने मला खूप त्रास दिला. तो मी असं म्हणते की ज्या तुम्ही दुसऱ्यांसाठी खड्डा खोदता ना, तर खुद त्यात जाऊन पडतात. त्यामुळं कधीही विचार चांगला करा की तुमचं चांगलं होऊ द्या आणि तुमच्या पाठीशी आमचं होऊ द्या. हे मनामध्ये तुमच्या नीतिमत्ता असेल ना, तर तुम्हाला पुढं जाण्यासाठी कुणीही अडवू नाही शकणार. सो मी एवढं सांगू शकते की ज्यांनी मला कुणी त्रास दिलेला आहे ना, मी तो लोकांना आहे ना, कधीच मनापासून माझ्या आत्म्यापासून 1-2 व्यक्तींना मी कधीच माफ नाही करू शकत. कधीच म्हणजे कधीच नाही. कारण का मी स्वामींना सांगितलेलं आहे, मी हसत खेळत राहते कायम. मी कधीच कोणाशी जास्त वेळ रागात राहू शकत नाही. मी बोलते रागात बडाबडा. पण मी एवढी म्हणजे कठोर मायाची कधीच होत नाही. पण मी जो त्रास सहन केलेला, म्हणजे मला ठोके वाढायचे, घरातनं मला ग्राउंडवर जाऊन बसायची वेळ आणली होती, इथपर्यंत मला टॉर्चर केलं. तर मी ह्या 2-3 व्यक्तींना मी कधीच माफ करू नाही शकत. आणि मी महाराजांना सांगितलं, जो मला त्रास दिला ना, त्याच्या तिपटीने देण्याची क्षमता त्यांना द्या. सो माझी एवढी इच्छा खूप दिवसापासून चालली होती, सांगावं तुम्हाला सगळ्यांना ही माझ्या मनातली गोष्ट. तर माझ्या स्वामी भक्तांना आणि माझ्या स्वामींना मी हे गोष्टी सगळ्या सांगितल्या आहेत की, आणि जेव्हा मला वेळ माझ्या आयुष्यात भेटन सांगायला, तर मी लवकरही तुम्हाला कहाणी माझ्या यूट्यूबवरती किंवा कुठं मला देवाच्या कृपेने असं काय भेटलं सांगण्याची संधी, तर मी सगळं माझ्या मनातली गोष्टी सांगणार आहे. ती मी कधीच विसरू नाही शकत, कारण का मला खूप टॉर्चर केलेलं होतं. सो असो चला. तर इथं मी वटीचं सामान ठेवलं आहे, 2 नारळ आपल्या घरातल्या देवीला आणि एक परडीला, आणि नैवेद्य होतं पुरणपोळीचे. छोटे छोटे 5 नैवेद्य करायचे होते मला, तर मी हे केले आहेत. आणि पोळ्या पण चालू होत्या माझ्या, तर मी अर्ध्या पोळ्या करून घेणार होते आणि अर्धे बाकी जे माझे जसे जसे येणार होते लोक. हे बघा आमटीचा कड, हा काय भारी भन्नाट वास येतो आहे ना आमटीचा. आणि मला माझ्या मैत्रिणींना पण बोलवायचे होते जेवण करण्यासाठी, आणि काहींना पार्सल पण करायचं होतं, कारण माझ्या हातच्या सगळ्यांना पोळ्या आवडतात आणि आमटी आवडते. तर मी काय म्हणते की माणसाने ना पैशा पाण्यानेच मोठं असायला पाहिजे असं नसतं. माणसाचं मन छान पाहिजे, दुसऱ्याच्या प्रती चांगले विचार पाहिजेत, कधी लोकांच्या डोळ्यातनं अश्रू येईन असं वागायचं नाही आहे. हे बघा घामाघूम मी झाली, तुम्हाला सांगते की बघा मला किती घाम आला. हे पिठाचा हुंडा आहे, म्हणजे पुरणपोळीचं लाटी बनवली होती आणि तिकडे पुरण आहे, तिथे आमटी हे मी तुम्हाला दाखवत होते. एवढा पसारा झाला होता, पण मी हार मांडली नाही. म्हटलं आजारी का असा ना, माझं आत्ता पण आवाज तुम्हाला समजत असेल, भारीच आहे, पण मला पोळ्या बनवायच्याच होत्या. आणि हे पोळ्या मी आत्तासाठी, कारण का नैवेद्य खाली आपल्या महाराजांना पण द्यायचं होतं, स्वामी समर्थ महाराजांना खाली, तुम्हाला माहिती आमच्या पार्किंगमध्ये. तर त्यांना नैवेद्य म्हणजे 5 नैवेद्य होते, घरात, एक तुळशीला, एक गायला आणि परडीला आणि आपल्या घरातल्या कुलस्वामिनीला. तर अशा पोळ्या आहेत माझ्या. आणि पोळ्या झाल्यानंतर म्हटलं थोडा चहा करून प्यावं, पण एवढं गरम होत होतं. आणि वाजल्या होत्या, मी स्वयंपाकाला लागलो ते 12 वाजता, म्हणजे डाळ घातली होती तेव्हा. डाळ घातल्यानंतर मग मला तिथून मेथीची भाजी, भजी, सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. तर माझं बघा तुम्हाला सांगते, कंप्लीट माझा स्वयंपाक झाला कधी 3 वाजता. पूर्ण माझा स्वयंपाक 3 वाजता झाला, कारण का मी एकटी होते आणि मुलींना कसं शाळेतनं आल्या सकाळचं जातात, त्यामुळं सकाळच्या गेल्यानंतर ते दमतात, त्यामुळे मी त्यांना सांगितलंच नाही. त्यांना त्या झोपलेल्या होत्या. मी म्हटलं मी आहे, मी करते सगळा स्वयंपाक. तर इतका म्हणजे एक तर गोळी खाल्ली होती मी, डोलो खाल्ली होती, कारण माझं डोकं आणि हे खूप जाम झालं होतं. आणि तुम्हाला तर माहिती, माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं की मी मेहंदी लावली होती. त्याच्या आदल्या दिवशी गुरुवार होता, नाही शुक्रवारी बुधवारी मेहंदी लावली, तर त्या दिवशी डोकं धुतलं. गुरुवारी मला केंद्रात, म्हणजे गुरुवार असल्यावर तर डोकं धुतोच आपण, तर दुसऱ्या दिवशी पण मी डोकं धुतलं. आणि आज शुक्रवार, म्हणजे 3 दिवस तो लागोपाठ म्हणजे माझं 3 दिवस डोकं धुतलं गेलं. आणि मग माझं डोकं इतकं दुखत होतं आणि एवढं कणकणीने मी अशी हे झाले होते, नाक बीक सगळं, म्हणजे आता म्हटलं काय खरं नाही माझं. पण म्हटलं देवाचं नाव घेतलं आणि म्हटलं चला चालू झाले. मग मी काय भजी ह्या मला लोखंडाचीच कढई आवडते, कारण का मी फक्त जे काय आपल्याला तळण्यासाठी जे तळीव गोष्टी असतात, पापड असो, वडे असो, काही असो,
तर मी त्याच्यासाठी ही लोखंडाची कढई मी घेतली आहे. तर ह्याच्यामध्ये मी भजी सोडले आहेत तळण्यासाठी. मला भजी खूप आवडतात, माझ्याच हातची आवडतात. कारण का आपण कसे घरच्या भज्यांना आणि ज्यावेळेस ऑप्शन नसतो त्यावेळेस आपण खातोच हॉटेलचं, पण घरची भजी सगळ्यात बेटर. म्हणजे आपल्याला काही त्याच्यापासून त्रास होत नाही आहे. आपल्या हातचे जे भजी केलेले असतं सगळं आपण स्वतःहून केलेलं असतं. तेल पण आपलं एकच असतं, सारखं त्यात फ्राय केलेलं असलं. तर आता तुम्ही बघताय मी त्या दिवशी बाहेर जेवले तर डोसा खाल्ला, तर माझा अजून घसा काही नीट झालेला नाही आहे. तर माझी इथे भजी झाल्यानंतर मला कुरडया तळायच्या होत्या आणि मग मेथीची भाजी करायची होती. आणि मला त्यातमध्ये पण आहे ना त्रास खूप होत होता. तर म्हटलं चला, एकटी आहे, सुरू झाले होते मी की कामं आपल्यालाच करायची आहेत. काही केलं तरी कणत कुतत. तुम्हाला तर माहिती आपल्या ताई लोकांना की लेडीजला किचनमधली कामं तिलाच करावं लागतात. आता नाही, थोड्या वेळाने नाही, उद्या नाही, परवा नाही, कधी का असं ना, पण आपल्यालाच करायच्यात. तर मी त्या कुरडई सोडली होती. मी तुम्हाला माहिती उन्हाळ्यात कुरडया केलेल्या होत्या, तर पाहिली तर इथं मी कुरडई बनवली आहे. तर आता माझं अर्धा निम्मा तर स्वयंपाक झालेला आहे. आणि मग मला हळदी कुंकू मी देऊन आले होते परडीला, खाली आमच्या दुसऱ्या मजल्यावर ताईंना. तर ती येणार होत्या. मग ते मला म्हणलं तुझं सगळं स्वयंपाक आवरून घे आणि त्याच्यानंतर मला बोलव म्हटले. म्हणजे पहिले हळदी कुंकू देऊन जा म्हटले आणि मग परडी बिरडी तू भरून ठेव, सगळं तुझं स्वयंपाक झाल्यावरती नैवेद्य हे ते. ते म्हणलं ठीक आहे, चालते. तर मग मी आज काय जिमला तर सुट्टी केलेलीच आहे. सवासण्या होत्या. ही मेथीची भाजी रात्री साफ केलेली होते. तर इथं सगळं डन झालं माझं. कुरडई हे ते मी अर्धं सगळं करून ठेवलं होतं, जे परडी भरायची होती आणि नैवेद्य दाखवायचे होते. भात झाला आहे. आता मी पूजा करून घेणार आहे. तर मी इथं 6 वाजत आलेच होत्या. तर म्हटलं चला आता दिवाबत्ती करावा आणि त्या ताई येणार होते, मग आरती पण करायची होती. तर मी जे तुळजापूरचा वरचा फोटो हे आणलेली आहे मी देवी, हे तुळजापूरची आई, हे दिसली पितळाची. आणि इकडे बघा हे जे ज्योतिबाचं आहे. तर मी जेव्हा कोल्हापूरला गेले होते ज्योतिबाला, तेव्हा मी तिथून ज्योतिबाचा आणला होता. ज्योतिबाच्या देवाचा माझा आवाजच एवढा भारी झाला आहे ना, मी नाकातच बोलते, कारण का सर्दी खोकला जाम झाली मी. तर इथं त्या ताई परडी घेऊन आल्या होत्या. मग मिठाच्या परडे भरतात ना, तर ती भरत होते, ओटी भरत होते. त्या सांगत होत्या, कारण का आपल्या गावाकडचं वेगळं राहतं, पुण्यातलं वेगळं राहतं. तर मग विचारून केलेलंच चांगलं ना, कारण का आपल्याकडून काय नाही चुकलं पाहिजे. त्यामुळं आपल्याला मोठे असतात, त्यांना माहिती असतात आणि त्यांच्याकडे परडी आहे, माळ आहे आणि पोत. तर त्याची पूजा करायची होती, त्यांना मानपान द्यायचं होतं. तर इथं मी ओटी भरत होते. आणि आमच्या पण एक आई मला म्हटली होती की आपलं एक ताट ठेव, म्हणजे आपल्या देवीला पण मान दे म्हटली. मग ती एक वटी होती ना हिरवी पिसाची, आणि एक नारळ लिंबू आणि वटीचं सामान, गजरा आहे ते सगळं, म्हणजे हे पूर्ण ओटी भरली आहे. आणि नैवेद्य पण परडीला ठेवलं आहे, दिला आहे. कारण का स्वामींना खाली आहे ना, माझ्या मुली जाऊन नैवेद्य दाखवून आल्या होत्या. तर इथं पुरणपोळी, भजी, कुरडे, मेथीची भाजी, ह्या सगळं जे काय असतो ना पुरणपोळीचं गोड नैवेद्य, ते दाखवून घेतला होता. आणि हे आपल्या घरातल्या देवीला मान दिला होता नैवेद्य हे दाखवून. तर अशी माझी आजची आषाढ महिन्याची आणि आपली ही देवी आणलेली गोड नैवेद्य पुरणपोळीचा बनवला होता आणि मिठाच्या परड्या भरला. कसा ब्लॉग वाटला, आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर नक्की घ्या. बाय बाय.